नवरात्री, दसरा, दिवाळी यासारख्या सणांमध्ये झेंडूच्या फुलांची प्रचंड मागणी असते। नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या निमित्ताने फूल बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। घाऊक बाजारात झेंडूची फुले 160 ते 200 रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जात आहे। गणपती बाप्पांपाठोपाठ आता नवरात्र उत्सवाची घरोघरी उत्साही वातावरण पसरले आहे। यंदा नवरात्रोत्सवात एक दिवस अधिक आला आहे। त्यातच अष्टमी आणि नवमी जोडून आल्याने देवीच्या उत्सवात अधिकच रंग भरले आहेत। दसऱ्या निमित्ताने वाहन व इतर खरेदी करण्यासाठी देखील बाजारात गर्दी झाली आहे। त्याचप्रमाणे फूल बाजारात देखील गर्दी उसळली आहे। बाजारात सध्या झेंडूच्या फुलाला मागणी वाढली असली तरी झेंडूच्या फुलाचे दर वाढलेले दिसून येत आहेत। गणेशोत्सवात 80 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा झेंडू नवरात्रोत्सवात आता 100 ते 120 रुपयांपासून दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर 160 ते 200 रुपये प्रति किलोने विकले जात असल्याची माहिती फूल विक्रेत्यांनी दिली। दसरा आणि दिवाळी सारख्या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते, ज्यामुळे त्यांच्या किमतीतही वाढ होत असते। यंदा राज्यात झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी जाहीर झाली असून हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे। नवरात्राच्या 9 दिवसात पूजेसाठी फुलांना मोठी मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडूसह जरबेरा, गुलाब अशा फुलांचे उत्पादन घेतले होते। अतिवृष्टीने सर्व फुलझाडे खराब झाली असून ऐन सणांचे फूल खराब झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत। झेंडूचे मी विकायला आणले होते, तर पावसामुळे बरंच नुकसान झालंय। त्यापैकी काही शिल्लक कॅरेट आणलेले, तर त्याला भाव पण अत्यल्पच भेटतोय। साधारणतः 200-250 रुपये प्रति कॅरेट या दरानं विक्री केली आहे, परंतु पावसाच्या संकटामुळे बरंच नुकसान झालेलं आहे। त्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं फुलांच्या शेतामध्ये पाणी साचलं, त्यामुळं काही फुलांचं नुकसान झालं। त्यापैकी जवळजवळ 50-60% नुकसान झालेलं आहे। तर बाकीचा माल विक्रीसाठी आणला होता, तो पण त्यातून भाव त्या तुलनेने कमी भेटतोय। त्यांना 200 ते 250 रुपये प्रति कॅरेट चालू आहे आता विक्री। दैनिक भ्रमर, नाशिक।